कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदहर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. प्रारंभी विनंती करू गणपती विद्यादया सागरा, अज्ञानत्वहरुणी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. जय जय रघुवीर समर्थ. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका, भक्तीने स्मरता नित्य आयु कामार्थ साधती. प्रथम नाम वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोधर, सहावे विकटनावते, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन. देवनावे अशी बारा, तीन संध्या म्हणे नर, विघ्नभीती नसे त्याला प्रभू तू सर्वसिद्धीर. विद्यार्थाला मिळे विद्या, धनार्थाला मिळे धन, पुत्रार्थाला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र, 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदाने रचिले झाले संपूर्ण स्तोत्र हे, अशा सर्व विद्या प्राप्त होतात सद्गुरु कृपेने. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 3 सगुण परीक्षा, समास 9 मृत्यू निरूपण. श्रीराम समर्थ. आता आपल्याला समास कुठला दिलेला आहे? मृत्यू निरूपण. मग याच्या अगोदर 3ऱ्या दशकामध्ये पहिला दिला तो जन्म दुःख निरूपण. पहिला समास आहे जन्माने आलेलं दुःख, म्हणून जन्म दुःख. जन्माला येणं हेच मोठं दुःख आहे समर्थ म्हणतात, म्हणून जन्म दुःख निरूपण. जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चळे नाहीसा. जन्म पातकाची खाणी, जन्म काळाची जाचणी, जन्म कुविद्येचे फळ, जन्म लोभाचे कमळ, जन्म भ्रांतीचे पढळ ज्ञानहीन. म्हणजे जन्म हाच काय आहे तर दुःखाला कारण आहे म्हणून सांगितले. सर्व संतांनी आपल्याला हेच सांगितलंय की जन्माचे ते मूळ पहावे शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. म्हणून काय समर्थ म्हणतात की पहिलं आहे ते जन्म दुःख निरूपण, आणि दुसऱ्या समासापासून तर 5व्या समासापर्यंत सगळी सोगुण परीक्षा दाखवली. म्हणजे जन्माला आल्यानंतर मातेच्या गर्भात असेपर्यंत तो भगवंताशी एकरूप असतो, देवा सोडविसी येथून. पण बाहेर आल्यानंतर मग हळूहळू मोठा झाल्यावर, लग्न झाल्यावर पुढे काय ते सगळं आपल्याला सोगुण परीक्षेमध्ये समर्थांनी दाखवलेलं आहे मागच्या समासांमध्ये. आता त्यानंतर सोगुण परीक्षा झाल्यानंतर 3 ताप दाखवले. मग 6वा दाखवला. 6वा समास आहे तो आध्यात्मिक तापाचा आहे, 7वा समास आहे तो आदिभौतिक आहे, आणि 8वा आहे तो आदिदैविक आहे. म्हणजे आध्यात्मिक ताप म्हणजे देहातनं आलेले ताप, आदिभौतिक ताप म्हणजे बाहेरच्या जगाकडनं आपल्याला झालेले ताप, आणि आध्यात्मिक बाहेर म्हणजे आदिभौतिकामधून आध्यात्मिक कसा निर्माण होतो की समजा देहातून ताप आला, तो आध्यात्मिक ताप झाला. देहाला ताप आला, खोकला आला, सर्दी झाली, तो आध्यात्मिक ताप आहे. पण त्या आध्यात्मिक तापाचं निवारण करण्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो आणि इंजेक्शन मारून घेतो. मग तो इंजेक्शन टोचणे म्हणजे हा बाहेरचा ताप झाला आदिभौतिक. म्हणजे आध्यात्मिक आणि आदिभौतिक एकत्र झाल्यानंतर चे 2 एकत्र ताप दाखवले समर्थांनी. पुढे दाखवलं आदिदैविक. आदिदैविक म्हणजे आपल्या पूर्वजन्माच्या कर्मानुसार जे काही आपल्याला आपल्या वाट्याला भोग आलेले असतात पूर्वसंचिताच्या प्रमाणे. आता बघा श्रीरामसुद्धा काय म्हणले माहिती आहे का लक्ष्मणाला? माय कैकई ना दोषी
नव्हे दोषितात. राज्य त्याग कानन यात्रा सर्व दैव जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. काय सांगितलंय की हा माझ्या पूर्वसंचिताचा खेळ आहे. मग पूर्वसंचितानुसार श्रीराम भगवान राम जर का म्हणतात की माझं पूर्वसंचित, तर मग तुम्ही आम्ही काय म्हणायचं? मग माझ्या पूर्वसंचितानुसार जे काही माझ्या वाट्याला आलेले भोग आहेत त्या तापाला म्हणायचं आधी दैविक ताप. मग हे 3 ताप दाखवले आणि समर्थांनी सांगितलं की या त्रिविध तापातनं जो पोळला, जो संसार दुःखे दुखवला, जो त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थासी. परमार्थ म्हणजे सोपा नाही हो. परमार्थाला अधिकारी होण्यासाठी आधी संसारातनं तापून पोळून जो निघालेला असतो ना, त्याला खरी परमार्थाची ओळख होते. आणि काय सांगितलं माहिती आहे की परमार्थ ही सुळावरची पोळी आहे. सुळावरची पोळी निवडील तो धनी वेगळाची असे. जो ही सुळावरची पोळी म्हणजे घेईल तो वेगळाच. समर्थांनी सांगितले कोणालाही ते शक्य नाही. सुळावर म्हणजे टोकावर पोळी ठेवली आहे आणि ती पोळी घ्यायची. कल्पना करा, सुळावरची पोळी निवडील तो धनी वेगळाची असे. म्हणून आपल्याला आणि एकदा का हे विठ्ठल मात्रा म्हणजे औषध आहे. आता औषध आहे म्हणजे पथ्य आहे. औषध आहे, डॉक्टर औषध देतात, पण औषध देताना आपल्याला सांगतात की तुम्हाला पथ्य पाळावी लागतील, बरोबर ना. आता समजा सर्दी झाली आहे, औषध घेतोय आपण, औषध घेऊन परत आईस्क्रीम खाल्ली तर मग कसं काय होणार? त्या औषधाचा चांगला परिणाम होईल का वाईट होईल? म्हणून विठ्ठल मात्रा जर का आपण घेतली आहे, आपण मात्राच कुठली घेतली? 72 रोगाचं औषध आहे विठ्ठल मात्रा. 72 रोग याच्यातनंच बरे होणार आहेत. रोज आपण जे गुगल मीटला जॉईंट होतं, रोज आपण जे प्रवचनाला जॉईंट होतो, जे आपल्याकडनं दिवसातनं बघा, आज गणपती असूनही आपण सगळे इथे उपस्थित आहात, म्हणजे आपण जे रोज आपण हे आपल्याकडनं 1 तास का होईना भगवंताचं नामस्मरण घडतंय. हे काय आहे? तर हे मी निवडलेली काय आहे? सुळावरची पोळी आहे. म्हणजे मला ह्या 1 तासासाठी मला अट्टहास करावं लागतोय की तेवढ्या वेळात मला दुसरं माझं काही काम मला सगळी कामं बाजूला ठेवून मला काय करावं लागतंय? तर तेवढ्या वेळेला हजर राहावं लागतंय. म्हणजे काय आहे? तर ही मी सुळावरची पोळी आहे, ही निवडली पाहिजे. निवडील तो धनी कसा आहे? वेगळा आहे. म्हणून विठ्ठल मात्रा घेतली तर ती पथ्य पण आली हो. विठ्ठल मात्रा घ्यावी, त्याने पथ्ये सांभाळावी. मग पथ्ये काय सांगितलीत? मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, परधन पापाय, परश्री पापाय, परनिंदा पापाय, परपुरुष पापाय. ही सगळी जी पथ्ये आहेत की नाही, ही पथ्ये आपल्याला सांभाळली पाहिजे, कारण आपण विठ्ठल मात्रा घेतली ना. मात्रा घेतल्यानंतर त्या भगवंताचा तुमच्या आमच्या मस्तकावर हात आहे म्हटल्यावर आपल्याला काय केलं पाहिजे? त्याच्या आज्ञेनेच. भगवंता जे काय आहे, सकाळचा दिवस तुझ्या आज्ञेने उगवला, तुझ्या आज्ञेने मावळला, प्रत्येक वेळेला साक्षी त्या भगवंताला ठेवता आलं पाहिजे. म्हणून बघा काय सांगितलं माहिती आहे का, की हा जो मृत्यू निरूपण समास आहे, आज आपल्या प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे सुरुवातीला आपण स्तोत्र वगैरे घेतले. समर्थांनी सुद्धा दासबोधाच्या सुरुवातीला पहिल्या दशकामध्ये, आता आपण 3ऱ्या दशकापर्यंत आलोय, पहिल्या दशकामध्ये समर्थांनी काय सांगितलं? ओम नमोजी गणनायका, सर्व सिद्धी फळदायका, अज्ञान भ्रांती छेदका, बोधरूपा, माझी या अंतरी भरावे, सर्व काळ वास्तव्य करावे, मजवाक शून्यासी वदवावे, कृपा कटाक्ष करुणी, तुझे नि कृपेचे निवळे, वितुळती भ्रांतीची पडळे, आणि विश्व भक्षक काळे दास्यत्व किजे, येता कृपेची निजवडी, विघ्ने कापती बापडी, होऊन जाती देशोधडी नाम मात्रे, म्हणून नाम विघ्नहर, आम्हा अनाथांचे माहेर, आदी करुणी हरिहर अमर वंदिती, वंदुनिया सकळ निधी, वंदुनिया मंगलमूर्ती, कार्यकर्ता सर्व सिद्धी, आदाळ अडथाळे उपाधी बाधू शकेना, जयाचे आठविता ध्यान, वाटे परम समाधान, नेत्री रिहोनिया मन, पांगुळ सर्वांगे. त्याचं ध्यान जरी आठवलं तरी काय होतंय? तर सगळी विघ्न काय होतात? दूर पळून जातात. असा हा मंगलमूर्ती गणेश तुमच्या आमच्या घरामध्ये आज विराजमान झालेला आहे. आणि त्याच्या स्वागतासाठी आपण गणेश स्तवनातल्या सुरुवातीच्या काही ओव्या आपण घेतल्या. माऊली पण म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये, ओम नमोजी आध्या, ओम नमोजी आध्या, वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या, आत्मरूपा, देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू, अवधारी जोजे. म्हणजे प्रत्येक वेळेला काय करतो आपण?
कुठल्याही शुभ कार्याच्या वेळेला आपण काय करतो, त्या भगवंताचं, त्या गणेशाचं काय करतो, ध्यान करत असतो. म्हणून काय सांगितलं आहे, आता आपण समासाकडे वळूया. समास पण बराच मोठा आहे आणि आपण म्हणू की बाबा आज गणपती बसले आणि हा समास कुठला, आता ओघाने आलाय त्याला आपण काय करू शकत नाही, कारण जे सत्य आहे ते सत्य स्वीकारता आलं पाहिजे. सत्य आहे हो, मृत्यू जन्म आणि मृत्यू ह्या दोन गोष्टी काय आहेत, कोणालाही टाळता येणार नाही आहे ना. म्हणून काय सांगितलं माहिती आहे का, दशक 3 सगुण परीक्षा आणि समास 9 मृत्यू निरूपण. श्रीराम समर्थ. आता मृत्यू निरूपणमध्ये समर्थ आपल्याला काय सांगतात आपण बघूया. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उदार, मापी लागले शरीर घडीने घडी. काय सांगितले बघा, संसार म्हणजे सवेची स्वार. संसारामध्ये आपण किती स्वार असतो बघा, दिवसभर अख्खा दिवस घरातल्या व्यापामध्ये कसा जातो ना, हे आपल्याला कळत नाही. पहिली गोष्ट, सर्व संत आपल्याला सांगून थकले की बाबा संसार हा सहज गुण आहे, संसार हा सहज गुण आहे. सहज गुण म्हणजे काय माहिती आहे का, आपण घरातली छोटी छोटी उदाहरणं दिली ना म्हणजे लक्षात येतं आपल्या पटकन, की समजा आपण घरातला केर काढतोय, आपण समजा घरातला काय करतोय, केर काढतोय, आणि केर काढण्यासाठी, झाडू पकडण्यासाठी आपण डाव्या हातात पकडतो का उजव्या हातात पकडतो? झाडू कुठल्या हातात पकडतो जयश्रीताई? झाडू आपण कोणत्या हातात पकडतो, डाव्या हातात पकडतो का उजव्या हातात पकडतो? उजव्या. हा, उजव्या हातात. मग उजव्या हातात झाडू आपण का पकडतो बरं? कारण झाडू पकडण्यासाठी थोडी ताकद पाहिजे हो. झाडू डाव्या हाताला ती ताकद किंवा ते स्वच्छता करणं डाव्या हाताला झेपणार नाही. उजव्या हाताला काय होणार आहे, ते उजव्या हाताला ते झेपणार आहे. म्हणून ज्याचं त्याचं कार्य ज्याच्या त्याच्याकडेच आपण देतो की नाही. मग आता तो झाडू आपण डाव्या हातात पकडलाय, पण ते केर भरणं हलकं असतं, नुसतं पकडून ठेवायचं असते. केर भरणं एका जागेवर जमा केल्यानंतर तो भरायचा असतो. मग ते केर भरणं फक्त आपण काय करतो, डाव्या हातात पकडतो. म्हणजे डाव्या हाताला जास्त कष्ट सहन होत नाही, बरोबर ना. म्हणून संसार हा आहे ना, हा सहज गुण आहे. 84,83,99,999 योनीमध्ये सगळे तेच करतात. आहार, निद्रा, भय, मैथुन सगळे तेच करतात. बाहेर आपल्याला 2 मुलं झाली म्हणून आपल्याला काही एवढं विशेष वाटतं. त्या कुत्रीला एका वेळेला 10 पिल्लं होतात, मग तिचं कोण बाळंतपण करतं, किंवा तिला कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं असतं किंवा काय. पण नैसर्गिकरित्या त्यांचंही सगळं चालू आहे, त्यांनाही मुलं बाळं होतात. ती कशी वाढतात कशी नाही त्यांनी कुठं काळजी केली. मग तसं हा संसार आहे ना, संसार हा सहज गुण आहे. हा माणसाचा कसा गुण आहे, सहज गुण आहे. मग तो सहज गुण आहे तर तो डाव्या हाताला ठेवून टाकायचा. सहज होणार आहे तो, आपण नाही केला तरी होणार आहे. आपण नाही केला तरी होणार आहे. पोटाला भूक लागली, एक भाकरी टाकणार आहे आपण, एक भाजी करणार आहे, ती खाल्ली जाणार आहे, आपोआप सगळं होणार आहे. मग हा सहज गुण आहे, त्यासाठी अट्टहास करून उपयोग नाही हो. सहज गुणासं नचले उपाय, काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणांची. मग काहीतरी मला विशेष गुण धारण केले पाहिजे. मग काय करायचं, तर संसार हा डावीकडे ठेवता आला पाहिजे आणि परमार्थ हा आपल्या उजव्या हाताला घेता आला पाहिजे. सायासाने मला परमार्थ करायचा आहे, आपण उलटं करतो. सायासाने काय करतो, आपण प्रपंच करतो. माऊली सुद्धा म्हणतात की नाही हरिपाठामध्ये, सायासे करीसी प्रपंच दिननिसी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. काय सांगितले, सायासे करीसी प्रपंच दिननिसी. प्रत्येक दिवशी किती सायासाने संसार करते. सायासे करीसी प्रपंच दिननिसी, उठल्यापासून झोपेपर्यंत. हरिसी न भजसी कवण्या गुणे. पण त्या भगवंताला का बरं त्याचं नामस्मरण येत नाही मुखामध्ये. मग चालता बोलता उठता बसता कोणताही धंदा करता अखंड त्या भगवंताचं नाम घ्यायला काही अडचण आहे हो. हाती काम आणि मुखी भगवंताचं नाम किती सोपं आहे की नाही, सूत्र किती सोपं आहे. म्हणून काय सांगितलंय, संसार म्हणजे सवेची स्वार. मी स्वतः ह्या संसारावर काय झालेली आहे, स्वार झालेली आहे. मी काय म्हणते माहिती आहे का, मी आहे म्हणून संसार आहे, मी आहे म्हणून मुलं बाळं आहे, मी आहे म्हणून सगळं आहे, मी आहे म्हणून तुम्ही खाताय, मी आहे म्हणून तुमचं सगळं व्यवस्थित चाललंय. अरे तू एकदा जाऊन बघ, मागे पण सगळं व्यवस्थित चालणार आहे.
मी हा जो मी आहे ना तोच मोठा घातक आहे. आणि हा मीतूपणाची बोलवण होण्यासाठी अखंड मला त्याचं होता आलं पाहिजे. त्याचं व्हायचं म्हणजे काय व्हायचं आहे? अखंड निष्काम श्री सेवा आणि दास्यभक्ती. संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचं उदार. कोण मरायला उदार आहे का हो? 110 वर्ष जरी एखादी आजी जगली तरी पण तिला विचारा की आजी आता कधी जायचं? नाही म्हणते अजून पतवंडाचं मूल पाहिल्याशिवाय काही मी जाणार. म्हणजे अशी अवस्था आहे हो की प्रत्येकाला माहिती आहे की आपल्याला एक ना एक दिवस जायचं आहे. कारण हे देहाचं गाव आहे हो. माहुली काय म्हणतात माहिती आहे का? आपण ह्या गावाला आलो आहे. आता समजा मी बापूराव महाराजांच्या गावाला गेले किंवा समजा मी केशव महाराज असतील, आता मला इथं कोण कोण दिसते, रावसाहेब महाराज असतील, मी ह्यांच्या गावाला गेले तर मी तिकडेच राहिलं तर चालेल का? मला किती दिवस पाहुणे म्हणून ठेवून घेतील हो? 1 दिवस, 2 दिवस, पाहुणचार, 3 दिवस. पण ज्या वेळेला वरण पातळ व्हायला लागतं तेव्हा पाहुण्यांनी समजावं की नाही की आता आपल्याला घरची वाट धरली पाहिजे ना. रोज वरण घट्ट करून कोण घालेल पाहुण्याला? नाही ना असं होत. मग काय सांगितलं माहिती आहे का की देहाचं पण गावच आहे हो. ह्या देहाच्या आपण गावाला आलोय. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूची या सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. या देहाच्या गावाला आल्यानंतर जन्म मृत्यूच्या सोहळ्याला आपण नाही म्हणूच शकत नाही. हे भोगणेच आहे आणि ह्याच्याशिवाय आपली सुटका होणार नाही ना. म्हणून काय सांगितलंय? संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणाचं उदार. मापी लागेले शरीर घडीने घडी. मागच्या वेळेला पण मी सांगितलं की घडीने घडी आपलं शरीर काय लागलंय? मापी लागलंय. ते बाळ आज जन्माला आलंय म्हणजे उद्या ते 1 दिवसाचं झालं नाही, 1 दिवस त्याच्या आयुष्यातला कमी झाला. ते 1 महिन्याचं झालं नाही, 1 महिना त्याच्या आयुष्यातला कमी झाला. आपण 46 वर्षाचं झालो नाही तर 46 वर्ष आपल्या आयुष्यातले कमी झाले. म्हणजे आपल्या आयुष्यातले तेवढे वर्ष निघून गेले, आपल्याला कळत सुद्धा नाही की आपण हळूहळू कुठे चाललोय. प्रत्येकाला इथे आल्यानंतर बघा ते वैराग्याचे प्रकार आहेत. मैथुन वैराग्य आहे, स्मशान वैराग्य आहे, तर विवेक वैराग्य आहे. तर वैराग्य कुठलं पाहिजे? तर विवेक वैराग्य पाहिजे. विवेकातलं वैराग्य पाहिजे. स्मशान वैराग्य उपयोगाचं नाही. त्या स्मशानात गेलं ते प्रेत जळेपर्यंतच म्हणत असतो आपण अरे काय अर्थ नाही जन्मामध्ये, कधी ना कधी आपल्याला पण इथंच यायचं आहे. त्या स्मशानामध्ये लिहिलं पण असतंय याच्यासाठी पळत होती, त्याच्यासाठी पळत होती, सगळे गेले निघून, ही एकटीच जळत होती. म्हणजे पाहायला गेलं तर आपलं कोणी आहे का हो? तुझं नव्हे हे शरीर पण आपलं नाही. तिथे इतरांचा कोण विचार? आपण बाकीच्यांचा काय विचार करणार? धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. काय सांगितलंय? धन दारा पुत्र जन सगळं मिथ्या मानून काय करायचंय? तर अखंड त्या भगवंताला शरण जाता आलं पाहिजे. म्हणून सांगितलंय नित्य काळाची संगती. नित्य काय आहे? तर आपल्याबरोबर नित्य संगती कोणाची आहे? नित्य काळाची संगती. काळ हा कोणासाठी थांबलेला नाही हो. मी जर का म्हटलं की माझं अजून आवरलेलं नाही, माझी साडी बिडी घातलेली नाही आहे अजून, तर जरा 8:30 काटा तसाच थांबला तर बरं होईल अजून थोडा वेळ, म्हणजे माझं आवरून होईल. थांबेल का तो काटा 8:30? नाही थांबणार. तुझं आवरलेलं असू नाही तर नसू, 9 वाजायचे ते वाजणार. म्हणजे ते जे चक्र आहे कालचक्र, ते काही कोणासाठी थांबलेलं नाही. मग ते माझ्यासाठी का थांबेल? नित्य काळाची संगती, नकळे होणाराची गती, कर्मानुसार प्राणी पडती नाना देशी अथवा विदेशी. नकळे काळाची संगती. कधी कोणावर कसा आणि कुठे तो काळ घालेल काही सांगता येत नाही हो. जसा तो बोका आहे ना, तो उंदरावर जसा टपून असतो की नाही, तसा तो काळ आहे ना तुमच्या आमच्यावर कसा आहे? टपून आहे. त्यामुळे घडीने घडी काळ आयुष्य नेतो. घडीने घडी काळ आयुष्य नेतो. देहांती तुला कोण सोडू पाहतो? देहाच्या अंती आपल्याला सोडवणारा कोण आहे? म्हणून वासना नदी महापुरी, प्राणी बुडताच ग्लांती घरी, तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. वासनेच्या महापुरामध्ये बुडत असताना तिथे उडी घालून जो आपल्याला तारतो ना, त्याला आपण काल पण बापूराव महाराजांनी फार सुंदर सांगितलं की सद्गुरू कसा असावा.
तर त्यासाठी ही ओवी फार सुंदर आहे की वासना नदी महापुरी प्राणी बुडताच ग्लांती करी तेथे उडी घालून तारी तो सद्गुरू जाणावा. आपण स्वतः वासनेच्या नदीमध्ये बुडत असतो त्या ठिकाणी जिथे आपल्याला जो कोणी आपल्याला उडी घालून त्यातनं वाचवत असतो ना त्याला सद्गुरू म्हणावं आणि तो सद्गुरू जाणावा. गुरुनिश्चय पुढं पुढं समर्थ आपल्याला देतात. गुरुनिश्चय आहे, गुरुलक्षण आहे, फार सुंदर आहे. दासबोध मी प्रत्येक वेळेला सांगते. शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूतगीता, वेद आणि वेदांत, भगवद्गीता, ब्रह्मगीता, हंसगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदे, भागवत इत्यादी नाना ग्रंथ संमतीस बोलले इथं भगवताके यथार्थ निश्चयेशी. म्हणून काय सांगितलं की एवढ्या सगळ्या ग्रंथांची संमती आहे या ग्रंथाला. त्याच्यामुळे भगवत वाक्या विरहित नसे बोलणे येथीचे. नित्य काळाची संगती, नकळे होणाराची गती, कर्मानुसार प्राणी पडती नाना देशी अथवा विदेशी. तुमच्या आमच्या कर्मानुसार आपण काय देशी अथवा विदेशी. बघा म्हणजे काय सांगायचं समर्थांना की एखाद्याचं मरण जर का अमुक तमुक ठिकाणी लिहिलेलं असेल ना तर त्याला तिथे कसं पोचवायचं ना ते त्या भगवंताला माहिती. कर्मानुसार प्राणी पडती देशी अथवा विदेशी. आपण म्हणतो की इथून कुठं गेले काश्मीरला आणि तिथे जाऊन असं झालं. पुण्यातले पण होते बरेच. पण हे कर्म आहे हो. कर्मानुसार प्राणी पडती नाना देशी अथवा विदेशी. आता याच्यासाठी एक दृष्टांत आहे. समास मोठा आहे तरी दृष्टांत पण आपण धावते घेऊ. थोडेसे दृष्टांत सांगितले की काय होतं बरं वाटतं. ऐकलं असेल तरी पुन्हा ऐका. ऐकेलीचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, सारं ते शोधून घ्यावे, असारं ते जाणून त्यागावे. म्हणून काय सांगितलंय बघा की देवांची सभा भरलेली होती आणि त्या सभेमध्ये प्रत्येक देव आपलं वाहन असं बाहेर ठेवून आतमध्ये त्या सभेसाठी जात होते. आता विष्णुदेव आले. विष्णुदेवांनी पण आपलं गरुड हे वाहन बाहेर ठेवलं आणि ते पण आतमध्ये गेले. नंतर यमदेव पण आले. आता यमदेव आतमध्ये जात असताना त्यांची नजर कुठे गेली तर वरती बसलेल्या त्या चिमणीच्या पिल्लाकडे त्यांची नजर गेली आणि नजरेला नजर भिडल्यानंतर ते यमदेव आतमध्ये गेल्यानंतर ते पिल्लू असं थरथर थरथर कापायला लागलं. ते इतकं त्याला हे झालं की मग ते गरुड त्या पिल्लाला बोलले, तू का बरं एवढं का घाबरला, तू काय झालं. तर नाही म्हणे, माझ्यावर काय झाली, यमाची दृष्टी पडली म्हणून मला काय होतीये, भीती वाटतेय. मग आता भीती कशाची वाटते तर मला माझं आता मरण मला दिसतंय, मला त्याची भीती वाटते. तेव्हा ते गरुड काय बोलले की तू काळजी करू नको, मी तुला अशा ठिकाणी नेऊन ठेवतो की तिथे तुला कोणीही काही करू शकत नाही. म्हणून गरुडाने विचार केला की आता यांची सभा उरकेपर्यंत आपण काय आपली गरुड भरारी आपण लगेचच ह्याला 7 समुद्रापलीकडे ठेवून येऊ शकतो. मग त्या चिमणीच्या पिल्लाला उचलून 7 समुद्रापलीकडे एका सुरक्षित ठिकाणी ठेवून गरुड पुन्हा आले. आता आल्यानंतर काय झालं, सभा संपली. विष्णुदेव बाहेर आले. विष्णुदेव हसायला लागले. गरुडाला काय वाटलं की मी केवढी मोठी कामगिरी केली, कारण मी एक जीव काय केला, वाचवला. तर विष्णुदेव त्यावेळेला गरुडाला बोलले की गरुडा, अरे तुला माहिती आहे का तू केवढी मोठी कामगिरी केली. ते म्हणले, काय विष्णुदेवा. तर म्हणे, ही सभाच याच्यासाठी भरलेली होती की ह्या चिमणीच्या पिल्लाचा मृत्यू अमुक तमुक ठिकाणी 7 समुद्रापलीकडे अमुक तमुक ठिकाणी ठरलेल्या ठिकाणी या पिल्लाचा मृत्यू होता. पण याची भरारी तर काही एवढी नाही, मग याला तिथे नेऊन ठेवायचं कोणी, याच्यासाठी ही सभा होती. पण ते काम झालं आणि सभा संपली. म्हणजे थोडक्यात काय की ज्याचा जिथे कर्मानुसार प्राणी पडती नाना देशी अथवा विदेशी. आपल्या कर्मानुसार आहे हो. म्हणून आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडेल व्यंग तरी प्रत्यवाय घडे. कदाचित चुकून जरी चुकीचं कर्म झालं तरी पण त्याची शिक्षा, न कळत झालेल्या कर्माची शिक्षा सुद्धा भोगावी लागते. म्हणून काय सांगितलंय, सरता संचिताचा शेष सरला. संचित संपलं. संचित म्हणजे पुण्याईचा साठा. संचित म्हणजे काय, पुण्याईचा साठा. पुण्याईचा साठा संपल्यानंतर सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे.
एकदा संचित संपलं, एकदा शेष म्हणजे शिल्लक संपली तर काही क्षणाचा सुद्धा अवकाश लागत नाही. आपण म्हणतो चहा पिता पिता गेले, जेवायला बसल्या बसल्या गेले, अगदी झोपेतच गेले, म्हणजे सरता संचिताचा शेष नाही क्षणाचा अवकाश. मला माहीत नाही आपण झोपताना सुद्धा किती भिंडात झोपतो, बरोबर की नाही. झोपणं म्हणजे काय हो, एक प्रकारचं मरणच आहे की. कारण दुसऱ्या दिवशी उठ की नाही ही पण शाश्वती नाही, तरी पण आपण झोपतो की नाही. मग आपण कोणाच्या जीवावर झोपतो. झोपताना सुद्धा स्मरण त्या भगवंताचं पाहिजे, त्याच्यासाठी बघा. भगवंता तुझ्या आज्ञेने जी काही विश्रांती आहे ती तुझ्या आज्ञेने, सकाळी उठवणारा तूच आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला त्याला साक्षी ठेवता आलं पाहिजे. अवचिते काळाचे मणियारे, मारित सुट्टी एकसरे, नेऊन घालती पुढारे मृत्यूपंथे. अवचित काळाचे मणियारे, बघा काय दाखवलंय. ज्या वेळेला मनुष्य देहाची, बघा त्या गरुड पुराणामध्ये हे सगळं दिलेलं आहे की कर्मानुसार कसे भोग असतात ते. होता मृत्याची आटाटी, कोणी घालू न सकती पाठी, सर्वत्रांस कुटाकुटी मागे पुढे होत असे. म्हणजे आज एक गेला तर काय त्याच्या मागे दुसरा कोणी जाणार नाही का. आता आपण म्हणू की बाबा आज गणपती बसले तर काय हा समाज समर्थांनी दिलाय मृत्यू निरूपण, पण शाश्वत पण समजलं पाहिजे ना हो. काय समर्थांचं काहीतरी याच्या मागे प्रयोजन असेल की नाही, की गणपती बाप्पांचं आगमन झालंय आणि त्याच दिवशी आपल्याला मृत्यू निरूपण दिलाय. त्याचं कारण असं की आज आपण गणपती बाप्पांना घरात किती छान स्वागत केलं बाप्पाचं, बसवलं बाप्पाला, पण त्याच वेळेला आपल्या अंतरी पाहिजे की बाबा 5 दिवस हे जाणार आहेत काय. आज 5व्या दिवशी मला वाटतं गौरी आवाहन आहे, म्हणजे गणपती बाप्पा 7 एक दिवस आहे त्यावेळेला. पण हे 7 दिवस तरी काय राहणार आहेत का, हे 7 दिवस जाणार आहेत. जसे आपल्या आयुष्याचे 46-47 वर्ष निघून गेले तर हे 7 दिवस काय आत्ता जातील. पण आपल्याला आल्याच्या दिवशीच आपल्याला माहीत पाहिजे की गणपती बाप्पा जाणार आहेत. गणपती बाप्पा आलेत ना, मग त्याच्यामध्ये तू किती गुंतायचं, ह्या देहामध्ये किती गुंतायचं, ह्या संसारामध्ये किती गुंतायचं, ह्या दागदागिन्यांमध्ये किती गुंतायचं आहे ना, त्याचा उपभोग घ्या. पण हे मनामध्ये पाहिजे की हे माझं नाही, हा संसार माझा नाही, ही मुलं बाळं माझी नाही, ही इस्टेट प्रॉपर्टी माझी नाही, हे सोनं नाणं माझं नाही, हे सगळं ठेवून मला एक दिवस जायचं आहे. जसं गणपती बाप्पा आले, आता गणपती बाप्पा नाही जायचं आहे, तसं तुमचा आमचा जो हा गणपती आहे, हा देहामध्ये आल्यानंतर हा देह सोडून आपल्याला सुद्धा याचं सुद्धा विसर्जन आहे. मुख्य होता मृत्यूची आटाटी, कोणी घालू न सकती पाठी, सर्वत्रांस कुटाकुटी मागे पुढे होत असे. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे. मनाच्या श्लोकामध्ये समर्थ सांगतात, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पुरेना जनी लोभ रे क्षोभ त्याते, म्हणून जनी वागुता जन्म घेते. परत परत जन्माला तरी मनुष्य का येतो, किंवा परत परत ह्या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तरी का फसत असतो. किती वेळा जन्म यावी नित्य व्हावे फजित, किती वेळा फजिती करून घ्यायची, आणि किती वेळा जन्माला यायचं, आणि किती वेळा मरायचं, बरोबर ना. मग एकदाच काय असेल ते भगवत प्राप्ती करून काय करायचंय तर जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सुटता आलं पाहिजे. आणि जन्ममृत्यूचा फेऱ्यातनं सुटणं सहज सोपं नाही हो. सोपं आहे का हे 84 लक्ष योनीचा फेरा तोडायचा आहे, ही साखळी तोडायची ही सोपी नाही. भल्या भल्यांना हे जमलं नाही हो, कुठेतरी अडकतोय माणूस. परीक्षित राजा सगळं जडभरत राजा सगळं राज्य सोडलं, सगळं धन दौलत सगळं सोडलं आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी भगवत प्राप्तीसाठी बाहेर गेले. पण गेल्यानंतर तिथे एक हरिण पळता पळता त्या पाण्यामध्ये पिलाला जन्म देते आणि मग त्या पिलाचं संगोपन करता करता त्या हरणाच्या पिलामध्येच एवढा जीव त्या राजाचा अडकलेला असतो. जडभरत राजा हरणागर्भी का गेला, कारण मरताना त्या पिलामध्येच जीव अडकला हो. मग तसं तुमचा आमचा जीव हा कशामध्ये अडकला पाहिजे, शेवटच्या क्षणी कशात अडकला पाहिजे तर अखंड त्या भगवंताचं नामस्मरण करत गेला पाहिजे. आणि त्याची सवय म्हणून आपण हे रोजचं जो अट्टाहास चालू आहे ना तुमचा आमचा, सोमवारी ज्ञानेश्वरी आहे, मंगळवारी दासबोध आहे. आता तुम्ही म्हणाल मंगळवारचा दासबोध आज बुधवारी कसा,
तर ते जरा गोरे महाराजांना ज्या वेळेला जमणार नाही त्यावेळेला मंगळवार त्यांनी आणि बुधवार मी असं आम्ही ते ठरवलेलं आहे. आता काय करायचं, सवडीनुसार आपल्याला केलं पाहिजे तसं. तर मंगळवारी आपला दासबोध असतो, बुधवारी एकनाथी भागवत आहे, गुरुवारी वेगवेगळ्या महाराजांना आपण संधी देतो. समजा कोणाची इच्छा झाली की बाबा ताई मला एखाद्या ओवीवर मी 10 मिनटं का होईना पण मी बोलायचा प्रयत्न करेन, तर त्यांनी मला फोन करून सांगावं की ताई या गुरुवारी मला बोलायची इच्छा आहे. कारण हे आपण रघुनाथ फाउंडेशन वशिष्ठ गुरुकुल हे व्यासपीठ आपण नवीन लोकांसाठी उपलब्ध केलेलं आहे. नवीन लोकांना संधी देण्यासाठीच आपण हे आपला हा 8 तास आहे. प्रत्येकाने आपल्यातले जे गुण आहेत ते प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येकाच्या देहामध्येच हे सगळं आहे. बुद्धी मनुष्य हा म्हणजे इतर बघायला गेलं तर 84 लक्ष योनीमध्ये कोणत्याही देहाकडे किंवा कोणत्याही ह्याच्याकडे बुद्धी नाही हो. मग ती बुद्धी मनुष्याला भगवंतांनी का दिली, असं कोणी म्हणू नये की हे मला शक्य नाही. म्हणजे समजा आमच्या शैलेजाताईंनी असं म्हणू नये की प्रवचन करणं मला शक्य नाही. का बरं शक्य नाही, मी बोलू शकते बरोबर ना. मला का शक्य नाही, जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की जी अशक्य आहे. फक्त ती आपण ठामपणे आपण मनामध्ये घेतली पाहिजे हो. म्हणून बघा की माझ्या मनामध्ये आत्मविश्वास दृढ असेल ना तर मला जगामध्ये कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आत्मविश्वास दृढ पाहिजे आणि ईश्वरावर प्रेम पाहिजे, मग काहीच तुम्हाला अशक्य नाही. म्हणून काय सांगितलं आहे की मृत्यू काळ काटिनिकी बैसे बळियाचे मस्तकी महाराजे बळिये लोकी राहो न सकती. मृत्यू न म्हणे की हा क्रूर, मृत्यू न म्हणे हा झुंजार, मृत्यू न म्हणे संग्रामशूर समरंगणी. मृत्यू म्हणतोय का की हा क्रूर आहे मग याला मी नेत नाही, किंवा हा झुंजार आहे मी याला नेत नाही, किंवा हा संग्रामशूर आहे हा एवढा शूर आहे याला मी नेत नाही. नाही, मृत्यू न म्हणे की हा कोपी, मृत्यू न म्हणे हा प्रतापी, मृत्यू न म्हणे हा उग्ररूपी महाखळ, मृत्यू न म्हणे बलाढ्य, मृत्यू न म्हणे धनाढ्य, मृत्यू न म्हणे आढ्य सर्व गुणे, मृत्यू न म्हणे हा विख्यात, मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, मृत्यू न म्हणे हा अद्भुत पराक्रमी. बघा पुढे पुढे दिलंय समर्थांनी की जो आलाय ना त्याला जाणं आहे. मृत्यू न म्हणे हा विख्यात, मृत्यू म्हणतोय का की हा एवढा जगात विख्यात आहे मग याला मी कसा नेऊ. मृत्यू न म्हणे हा श्रीमंत, मग मृत्यू म्हणतो का हा एवढा श्रीमंत आहे मग याला कसं काय मी नेऊ. किंवा श्रीमंतानी त्या मृत्यूला जरी आपली सगळी श्रीमंती दिली देऊ केली तरी तो मृत्यू त्याला सोडणार आहे का, नाही सोडणार आहे. मृत्यू न म्हणे हा अद्भुत पराक्रमी, मृत्यू न म्हणे हा भूपती, मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे हा करामती कैवाड जाणे. मृत्यू म्हणतोय का हा भूपती आहे, नाही. मृत्यू न म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यू न म्हणे हा करामती कैवाड जाणे, मृत्यू न म्हणे हयपती, मृत्यू न म्हणे गजपती, मृत्यू न म्हणे नरपती विख्यात राजा, मृत्यू न म्हणे वरिष्ठ जनी, मृत्यू न म्हणे राजकारणी, मृत्यू न म्हणे वेतन धरता, मृत्यू न म्हणे देसाई, मृत्यू न म्हणे व्यवसायी, मृत्यू न म्हणे ठाई ठाई पुंडराजे, मृत्यू न म्हणे मुद्राधारी. आता मुद्राधारी म्हणजे आपल्या ह्याच्यावर कोणाचं चित्र आहे हो, आपल्या चलनावर कोणाचं चित्र आहे, बोलत का नाही, झोपलेत काय सगळे. रामदास स्वामींचं चलन आपल्या देशाचं चलन, मुद्राधारी मुद्रा चलन देशाचं कोणाचं चित्र. हा गांधीजींचं, महात्मा गांधी हा मग आता त्यांना हा बरोबर, मग त्यांना सोडलंय का मृत्यूनी. मृत्यू न म्हणे मुद्राधारी म्हणजे तुम्ही त्या मुद्रेवर आहात मग तुम्हाला कसं नेऊ असं म्हणतोय का मृत्यू तिथे. नाही, मृत्यू न म्हणे मुद्राधारी, मृत्यू न म्हणे व्यापारी, मृत्यू न म्हणे परणारी राजकन्या. मृत्यू म्हणतोय का की ही राजकन्या आहे हिला मी कसं नेऊ, असं होत नाही हो. कारण ज्याची वेळ आली त्याला जाणं हे आहे. म्हणून काय सांगितलंय, मृत्यू न म्हणे कार्यकारी, मृत्यू न म्हणे
वर्णावरण मृत्यून म्हणे कार्याकारण मृत्यून म्हणे वर्णावरण मृत्यून म्हणे हा ब्राह्मण कर्मनिष्ठ मृत्यून म्हणे वित्पन्न मृत्यून म्हणे संपन्न. एक मिनिट कोणाचा चालू आहे स्पीकर? हा चालू करू नका चालू नका नाही तुम्ही चालू केलंय आता. उर्मिलताई चालू करू नका. हो नाही. मृत्यून म्हणे वित्पन्न मृत्यून म्हणे संपन्न मृत्यून म्हणे विद्वजन समुदायी मृत्यून म्हणे हा धूर्त मृत्यून म्हणे बहुश्रुत मृत्यून म्हणे पंडित महाभला मृत्यून म्हणे पुराणिक मृत्यून म्हणे वेदिक मृत्यून म्हणे याज्ञिक अथवा जोशी मृत्यून म्हणे अग्निहोत्री मृत्यून म्हणे हा श्रोत्री मृत्यून म्हणे मंत्रयंत्री पूर्णागमी मृत्यून म्हणे शास्त्रज्ञ मृत्यून म्हणे वेदज्ञ मृत्यून म्हणे सर्वज्ञ सर्वजाणे मृत्यून म्हणे ब्रह्महत्या मृत्यून म्हणे गोहत्या मृत्यून म्हणे नानाहत्या स्त्री बाळकादिक मृत्यून म्हणे रागज्ञानी मृत्यून म्हणे ताळज्ञानी मृत्यून म्हणे तत्वज्ञानी तत्ववेत्ता मृत्यून म्हणे योगाभ्यासी मृत्यून म्हणे संन्यासी मृत्यून म्हणे काळासी वंचू जाणे मृत्यून म्हणे हा सावध मृत्यून म्हणे हा सिद्ध मृत्यून म्हणे हा वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी मृत्यून म्हणे हा गोसावी मृत्यून म्हणे हा तपस्वी मृत्यून म्हणे हा मनस्वी उदासीन. मग बघा हे सगळे समर्थांनी दाखवले की कोणालाच मृत्यूनी सोडलेलं नाही. आता पाहायला गेलं तर महाभारताचं युद्ध झालं असंख्य त्याच्यामध्ये कौरव आणि पांडवाचे असंख्य सैन्य गेले. सगळ्या कौरवांचा नाश झाला. सगळं संपलं. युद्ध संपल्यानंतर बघा ज्या वेळेला त्या सिंहासनावर बसायची वेळ आली त्यावेळेला युधिष्ठिर काय बोलला माहिती आहे का की भगवंता की हे सगळ्यांच्या रक्ताने माखलेलं हे जे सिंहासन आहे तर याच्यावर बसण्याची माझी इच्छा अजिबात नाही. कारण मला सगळं दृश्य डोळ्यासमोर दिसतंय की माझेच भाऊ कौरव याच्यामध्ये गेले. सगळे जे काही गुरु द्रोणाचार्य कृपाचार्य सगळे याच्यामध्ये गेले. तर हे सगळं मला डोळ्यासमोर दिसतंय. तर मी या सिंहासनावर काही बसू शकत नाही. तर त्यावेळेला बघा भगवंतांनी काय केलं युधिष्ठिरला बोलले की आपण जिथे शरपंजरी पडलेले भीष्म आहेत तर तिथे जाऊन आपण त्यांना भेटून येऊ. मग भीष्माचार्यांना भेटण्यासाठी हे सगळे गेले. त्यांच्याबरोबर द्रौपदी पण होती. आणि तिथे गेल्यानंतर काय झालं भीष्माचार्य त्यांना मग तत्त्वज्ञान सांगू लागले. कोणाला? युधिष्ठिराला. की सगळं सांगितलं. धर्म काय, अर्थ काय, काम काय, मोक्ष काय, 4 पुरुषार्थ सांगितले, 4 आश्रम सांगितले. ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, संन्यासाश्रम, वानप्रस्थाश्रम सगळे आश्रम सांगितले. 4 पुरुषार्थ सांगितले. धर्म म्हणजे काय सगळं परत वैश्य शूद्र ब्राह्मण क्षत्रिय सगळं एवढं तत्त्वज्ञान सांगितलं की सगळं जसं काही गंगेचा असा ओघ चालू आहे एवढं तत्त्वज्ञान भीष्माचार्यांच्या मुखातनं बाहेर पडत होतं. आणि सगळेजण तिथे श्रवण करत होते. आणि असं असताना या गंगेसारखा प्रवाह भीष्मांच्या मुखातनं चालू असताना द्रौपदीला अचानक हसू आलं. ती अशी म्हणजे एखाद्यावर आपण कसं की बाबा बघा वागणं एक आणि बोलणं एक असं असल्यावर कसं आपल्याला एक हसू येतं वेगळ्या प्रकारचं. तसं द्रौपदीला हसू आलं आणि ती हसली. आता हसण्यासाठी प्रवचन किंवा कीर्तनामध्ये एखादा विनोद झाला तर माणूस हसतं. हसण्यासाठी विनोद व्हायला पाहिजे ना. मग आता तिथं भीष्माचार्यांना समजलं की विनोद नाही काही नाही आणि द्रौपदी हसली कशी काय. इथं तर काही विनोद झालेला नाही किंवा काय नाही. मग हसली कशी काय द्रौपदी. मग त्यावेळेला भीष्माचार्यांनी चर्चा थांबवली आणि द्रौपदीला विचारलं की तुझं हसण्याचं कारण काय. तेव्हा द्रौपदी म्हटली तुम्ही एवढं ज्ञान आता सांगताय एवढं तत्त्वज्ञान सांगताय अगदी तुमच्या मुखातनं म्हणजे इतकं ते ओसंडून वाहतंय की ते ऐकायला छान वाटतंय बरं वाटतंय. पण म्हणे
की हे तुमचं तत्त्वज्ञान ज्या वेळेला दुष्ट दुर्योधन त्याच्या सांगण्याने दुःशासनाने ज्या वेळेला माझ्या वस्त्राला हात घातला आणि माझं वस्त्रहरण ज्या वेळेला होत होतं त्यावेळेला हे तुमचं तत्त्वज्ञान कुठे गेलं होतं? त्यावेळेला मी एवढ्या सगळ्या सभेमध्ये सगळ्यांकडे पाहिलं. माझे 5 पती द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य, तिथे ते सगळे बसलेले होते. या सगळ्यांकडे मी पाहिलं की कोणीतरी माझ्या मदतीला येईल, पण त्यांच्यामध्ये सगळ्यांनी तुमच्यासकट सगळ्यांनी माना खाली घातल्या. त्यावेळेला तुमचं हे तत्त्वज्ञान कुठे गेलं होतं? मग असं विचारल्यानंतर त्यावेळेला भीष्माचार्य द्रौपदीला बोलले की द्रौपदी, तुझं बरोबर आहे, पण त्यावेळेला मी दुष्ट दुर्योधनाचं काय खात होतो? अन्न खात होतो. दुष्ट दुर्योधनाचं मी काय खात होतो? अन्न खात होतो. आणि त्याचं अन्न खाल्ल्यामुळे मी त्याच्यासमोर मान वर करू शकत नव्हतो, कारण माझ्या रक्तामध्ये त्या अन्नाचं काय उतरलेलं होतं? सगळं दूषितपणा उतरलेला होता. आणि आता अर्जुनाच्या बाणाने मी जे काही शरपंजरी पडलेलो आहे, आता माझ्या देहातनं ते सगळं रक्त काय झालंय? वाहून गेलेलं आहे दूषित. आणि त्यामुळे आता माझ्या मुखातनं काय होतं? हे तत्त्वज्ञान बाहेर पडतंय, कारण आता जे दूषित होतं ते सगळं काय झालेलं आहे? तर वाहून गेलेलं आहे. म्हणजे काय की काय सांगायचं आहे की ज्या वेळेला एवढे सगळे गेल्यानंतर मी त्या सिंहासनावर कसा बसू यासाठी कुठं गेले? भीष्माचार्यांकडे गेले. पण भीष्माचार्यांनी कुठलं तत्त्वज्ञान सांगितलं? की हे सगळं तत्त्वज्ञान सांगून की हे सगळं होणारच होतं. जसं भगवंतानी अर्जुनाला गीता सांगितली कुरुक्षेत्रावर की हे सगळे मरणारच आहेत, तू फक्त निमित्त मात्र आहे. तसं त्याच पद्धतीने तत्त्वज्ञान भीष्माचार्यांनी कोणाला सांगितलं? तर युधिष्ठिराला सांगितलं. म्हणजे काय की तुम्हा आम्हाला सुद्धा कोणाला माहीत नाही हो, जन्माला आलेल्या प्रत्येक देहाला ज्या वेळेला कळायला लागतंय की नाही त्यावेळेला त्याला हे तत्त्वज्ञान माहिती आहे, जरी तो परमार्थिक असो किंवा नसो. पण ज्याला कळायला लागतंय ना त्याला ते माहिती आहे की मी जन्माला आलोय म्हणजे कधी ना कधी मी जाणार आहे, म्हणजे कधी ना कधी ह्या मृत्यूशी मला सामना करावा लागणार आहे. पण ते बघा, मरणाचं स्मरण अखंड ठेवण्यासाठी काय करायचं आहे? तर हरिभक्तीला मला साजर होता आलं पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं साजर व्हावे. म्हणजे प्रत्येक क्षण, मला माहीत नाही माझा क्षण कधी आहे, पण त्या क्षणाला माझ्या मुखातनं भगवंताचं नाव असेल तर झालं जन्माचं सार्थक ना. म्हणून काय सांगितलंय? मृत्यू न म्हणे रागज्ञानी, मृत्यू न म्हणे नाळज्ञानी, मृत्यू न म्हणे तत्वज्ञानी तत्ववेत्ता. मृत्यू न म्हणे म्हणजे किती तत्वज्ञानी असले आणि किती काही असले तरी शेवटी देह सोडून जावं लागतंय. भीष्माचार्यांना जावं लागलं, द्रोणाचार्यांना जावं लागलं, सगळ्यांना जावं लागलं. अगदी हरिहर ब्रह्मादिक नाश पावती सकळीक म्हणून सांगितलंय. मृत्यू न म्हणे योगाभ्यासी, मृत्यू न म्हणे संन्यासी, मृत्यू न म्हणे काळासी वंचू जाणे, मृत्यू न म्हणे हा साधक, मृत्यू न म्हणे हा सिद्ध, मृत्यू न म्हणे वैद्य प्रसिद्ध पंचाक्षरी, मृत्यू न म्हणे गोसावी, मृत्यू न म्हणे तपस्वी, मृत्यू न म्हणे हा मनस्वी उदासीन. किती पण अगदी 1400 वर्ष जरी जगला तरी पण देह सोडावाच लागला. चांगदेव 1400 वर्ष जगला, पण मुक्ताई आल्यानंतर उद्धार झालाच ना. म्हणजे कितीही काळ जगलं तरी शेवटी देहाचा त्याग हा करावाच लागतो. मृत्यू न म्हणे ऋषेश्वर, मृत्यू न म्हणे कवेश्वर, मृत्यू न म्हणे दिगंबर समाधिस्थ, मृत्यू न म्हणे हठयोगी, मृत्यू न म्हणे राजयोगी, मृत्यू न म्हणे वितरागी निरंतर, मृत्यू न म्हणे ब्रह्मचारी, मृत्यू न म्हणे जठाधारी, मृत्यू न म्हणे निराहारी योगेश्वर, मृत्यू न म्हणे हा संत, मृत्यू न म्हणे हा महंत, मृत्यू न म्हणे हा गुप्त होत असे. आता संतांनी पण अवतार घेतले, पण अवतार कार्य संपल्यानंतर त्यांना सुद्धा जावं लागलं ना. ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा आज आपण म्हणतो 700 वर्ष झाले, पण 700 वर्षापूर्वी समाधीस्थ त्यांना व्हावं लागलं. तुकाराम महाराजांना वैकुंठाला जावं लागलं. म्हणजे प्रत्येक संतांना सुद्धा आपलं अवतार कार्य संपल्यानंतर, देवाला सुद्धा अवतार कार्य संपल्यानंतर श्रीराम भगवान श्रीकृष्ण प्रत्येक अवतारामध्ये अवतार कार्य संपल्यानंतर भगवंताला सुद्धा जावं लागलेलं आहे. म्हणून काय सांगितलंय? मृत्यू न म्हणे पुण्यपुरुष, मृत्यू न म्हणे हरिदास,
मृत्यून म्हणे विशेष सुकृती नर. मृत्यून म्हणे हा आधारू, मृत्यून म्हणे उदारू, मृत्यून म्हणे सुंदरू चतुरांग जाणे. मृत्यून म्हणे बाळ तारुण्य, मृत्यून म्हणे सुलक्षणा, मृत्यून म्हणे विचक्षण बहुबोलिका. आता असो हे बोलणे, मृत्यापासून सुटिजे कोणे. मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथ. आता खूप झालं समर्थ म्हटले, आता एवढं भरपूर झालं सांगून मृत्यूचं, पण ह्या मृत्यूपासून आता असो हे बोलणे, मृत्यापासून सुटीचे कोणे. ह्या मृत्यूपासून कोण सुटले. मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथे. कधी ना कधी आपल्याला त्या मार्गाला जाणं आहे. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तितके प्राणी मृत्यू पावती. म्हणजे थोडक्यात काय सांगितलंय की जेवढं जे प्रगट आहे त्या सगळ्याचा काय आहे, एक दिवस नाश हा होणार आहे. शाश्वत काहीच नाही, शाश्वत फक्त परब्रह्म आहे. शाश्वत फक्त काय आहे, परब्रह्म आहे. जे जे आपल्याला दृष्टीने दिसतंय त्या सगळ्याचा काय आहे, कधी ना कधी नाश होणार आहे. दिसेल ते नासेल, येईल ते जाईल, पण जे असतची असेल तेची सार. म्हणून जे प्रगट ते जाणावे आसार आणि गुप्त ते जाणावे सार. जे प्रगट आहे दृष्टीने दिसतंय ते आसार आहे आणि गुप्त आहे ते सार आहे. प्रगट ते जाणावे आसार, गुप्त ते जाणावे सार. मग हा विचार कुठं कळेलो, गुरुमुखे हा विचार उमजू लागे. मग गुरुच्या मुखातनं आपल्याला समजतंय की प्रगट आहे ते काय आहे, आसार आहे. जे दृष्टीने सगळं दृश्य दिसतंय ना, हे सगळं दृश्य आसार आहे आणि गुप्त ते जाणावे सार. मग गुप्त जे सार आहे ना, त्या गुप्त साराचा मला शोध घेता आला पाहिजे. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव योनी, जन्म आले तितके प्राणी मृत्यू पावती. जेवढे जन्माला आले तेवढ्यांना एक ना एक दिवस जाणं आहे. मृत्यू भेणे पळो जाता, तरी मृत्यू सोडीना सर्वथा. मृत्यास नाहीये चुकाविता काही केल्या. या मृत्यूच्या भीतीने आपण किती पळत सुटलो कुठं, तरी आपल्याला त्याच्यातनं आपली कधीच सुटका होणार नाही. आपल्याला परीक्षित राजाची गोष्ट माहिती आहे की 7व्या दिवशी सर्पदंश होऊन मृत्यू आहे असं सांगितल्यानंतर बघा, 7व्या दिवशी सांगितलं की त्या ऋषींनी शाप दिला. त्यांच्या बघा शृंगी ऋषींनी काय केलं, शाप दिला परीक्षित राजांना की कारण त्यांच्या पित्याच्या गळ्यामध्ये ह्यांनी काय घातला होता, मेलेला साप घातला होता परीक्षित राजांनी. आणि ते कार्य कोणी केलं होतं, तर ते डोक्यावर सोन्याचा मुकुट असल्यामुळे त्या कलीने ते कार्य केलं होतं. कार्य कोणी केलं होतं, परीक्षित राजांनी केलेलं नव्हतं ते कार्य. म्हणजे कलीने काय कलीला स्थान कुठे आहे, सोन्यामध्ये आहे की नाही स्थान त्याला. मग सोनं आपण गळ्यात घातलं ना की काय होतं, कली आपल्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहत नाही. म्हणून बघा ज्या वेळेला विष्णू महाराजांचं प्रवचन वगैरे असते की नाही, त्यावेळेला फार हे सगळं म्हणजे हे तत्त्वज्ञान आपल्याला ऐकायला मिळतं. फार सुंदर की कसं म्हणजे मनुष्यदेह कशा कशामध्ये वाहत चालला आहे, काय रूपामध्ये, संपत्तीमध्ये, ऐश्वर्यामध्ये, सगळ्यामध्ये, पण खरं शाश्वत काय आहे हे त्याला जोपर्यंत कळत नाही. मग बघा त्या कलीच्या प्रभावातनं, त्या मुकुट सोन्याचा डोक्यावर आहे आणि त्या कलीच्या प्रभावातनं काय झालं, त्यांच्याकडनं हे कृत्य घडलं. पण शाप दिला, ऋषींनी शाप दिला की तू 7व्या दिवशी काय होणार आहे, मरणार आहे. आता मरणाची भीती वाटायला लागली, 7व्या दिवशी मरणार म्हणून. मग आता ह्या देहातून मरणाच्या भीतीतनं कसं सुटायचं. मग त्यासाठी बघा शुकदेवांना 7 दिवस परीक्षित राजांना भागवत सांगावं लागलं. शुकदेवांना 7 दिवस परीक्षित राजांना भागवत सांगावं लागलं. 6 दिवस भागवत सांगून झालं तरीसुद्धा परीक्षित राजांची सुटका, त्या देहाची आसक्ती संपेना, देहाचं ममत्व संपेना. 6 दिवस झाले हो भागवत सांगून. भागवत सांगितल्यानंतर देहाचा मोह कमी व्हायला पाहिजे की नाही भागवत ऐकून. तर 6 दिवस झाले तरी देहाचा मोह काय परीक्षित राजांचा कमी होईना. हे असं दिसून आल्यानंतर मी मागे पण एकदा ही कथा सांगितलेली आहे, गोष्ट दृष्टांत, तरी पुन्हा एकदा सांगते, ऐकलेची ऐकावे. तर परीक्षित राजांना आता ह्या मोहातनं कसं बाहेर काढायचं म्हणून शुकदेवांनी काय केलं, एक दृष्टांत सांगितला की एक राजा होता. थोडक्यात घेऊ, एक राजा होता आणि तो राजा जंगलामध्ये जातो आपलं सैन्य घेऊन, आणि सैन्याची आणि राजाची काय होते, ताटातूट होते.
ताटातूट झाल्यानंतर राजा काय होतो, भयंकर घनदाट जंगलामध्ये तो अडकतो. इतकं ते जंगल भयंकर असतं. हळूहळू अंधार पडायला लागतो, विजा चमकायला लागतात, विजांचा कडकडाट सुरू होतो आणि सगळ्या जंगली प्राण्यांचे अकराळ विक्राळ आवाज सुरू होतात. भयंकर असं ते सगळं वातावरण असते. अशा ह्याच्यामध्ये तो राजा एकटाच फिरत असतो आणि कुठं आश्रय मिळतो की नाही बघण्यासाठी इकडं तिकडं तो धावत असतो. तरी इकडनं वाघ येतोय का, तिकडनं कोणी झडप घालतंय का, ह्या सगळ्या भीतीमध्ये अशी सगळी अवस्था मनाची असते. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला एका ठिकाणी असं झोपडीमध्ये एक छोटासा असा दिवा दिसतो. तिथं गेल्यानंतर त्या झोपडीमध्ये आजी असते. ती पण आजाराने त्रस्त असते. तिला उठता येत नाही, बसता येत नाही. त्यामुळे ती ज्या जागेवर खाते त्याच जागेवर विष्टा सगळ्या त्या झोपडीमध्ये असं विष्टा मलमूत्र सगळे इतकं घाणेरडी ती झोपडी असते. इतकी भयंकर ती झोपडी असते की त्या वासाने म्हणजे त्या झोपडीत पाऊल पण ठेवता येणार नाही. अशा एवढ्या दुर्गंधीयुक्त झोपडीमध्ये ती आजीबाई असते. वरती त्या झोपडीवर असे वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस असे लटकत असतात. इतके ते असं दृश्य असतं ते. आणि त्या अशा अवस्थेमध्ये तिथे तो राजा जातो आणि तो राजा तिथे गेल्यानंतर त्या आजीबाईला म्हणतो, आता काय विलाज नाही ना, कारण कुठे दुसरीकडे कुठे आश्रयाला काय दिसेच ना. म्हणून तो राजा त्या आजीला म्हणतो, आजी मी आजच्या रात्रीपुरतं इथे राहू शकतो का? ती आजी म्हटली, अजिबात नाही, मी इथं तुला राहू देणार नाही. कारण प्रत्येकजण येतो आणि म्हणतो की मी आजच्या रात्रीपुरता इथं राहतो आणि मी उद्या काय करेल, इथून निघून जाईल. परंतु असं होत नाही. उद्याचा दिवस उजडला की काही केल्या इथून कोणी जायला तयार नसते. नाही म्हणतो, मी तुम्हाला वचन देतो. तो राजा काय करतो, त्या आजीला काय करतो, वचन देतो की मी उद्या काय करेल, इथनं निघून जाईल. कारण माझं राज्य आहे, माझी पत्नी आहे, माझी मुलं बाळं आहेत, माझं एवढं सगळं राजवैभव आहे आणि ते सोडून मी या दुर्गंधीयुक्त झोपडीत काय राहू. उद्या उजडल्यानंतर मी काय करतो, आजी इथून निघून जातो. असं सांगितल्यानंतर नाही होय करता करता आजीने एक रात्रीची विश्रांती त्या राजाला त्या दुर्गंधयुक्त झोपडीमध्ये दिली. आणि एवढी ती भयंकर झोपडी असते, एवढी भयंकर झोपडी असते ती की कसं बसं थोडा वेळ निघून गेल्यावर हळूहळू काय होतं माहिती आहे का, त्या दुर्गंधी एवढी त्या शरीरामध्ये भिनली जाते नाकातोंडात की ती दुर्गंधीच त्या राजाला हवीशी वाटायला लागते. आणि मग ती इतकी हवीशी वाटते की दुसऱ्या दिवशी तो राजा काही तिथून जायला तयार होत नाही. काही केल्या तो राजा तिथनं हलायला तयार होत नाही. ती आजी त्याला अगदी म्हणते, तू मला रात्री वचन दिलंय त्यामुळे तू आता इथनं गेलाच पाहिजे. राजा म्हणतो, मी अजिबात जाणार नाही, मी इथनं अजिबात जाणार नाही. त्यावेळेला शुकदेव परीक्षित राजाला विचारतात की परीक्षित राजा, तू सांग मला की त्या राजाचं हे वागणं योग्य आहे का? आता शुकदेवांकडे आलो आपण. आता शुकदेव विचारतात परीक्षित राजाला की राजा तू सांग मला की तो जो राजा आहे त्या राजाचं हे वागणं योग्य आहे का? तेव्हा परीक्षित राजा असं म्हणतो की काय मूर्ख आहे तो राजा, एवढ्या दुर्गंधीयुक्त झोपडीमध्ये आपलं राजवैभव आणि ऐश्वर एवढं टाकून एवढ्या दुर्गंधीयुक्त झोपडीमध्ये त्याला का बरं राहायची इच्छा झाली आणि का बरं असं तो करतो, एवढा कोण मूर्ख आहे तो राजा? त्यावेळेला शुकदेव म्हणले, अरे तो दुसरा तिसरा कोणी मूर्ख नसून तो मूर्ख राजा तू आहेस. कारण आपण या देहयुक्त दुर्गंधीयुक्त झोपडीमध्ये आपण आलेलो आहे. हा देह म्हणजे काय आहे? मलमूत्राचा बांधा, वर चर्म घातिले गा, कुर्मी कीटकांचा सांदा, रवरव दुर्गंधी अमंगळतीचा बांधा, शरण जा स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. ती मदाल असं काय म्हणते की अरे हा पंथ ओखडा आहे, ओखड्या पंथाला तू आलासच का, इथं जन्माला तू आलासच का, हे काय आहे? तर हा मलमूत्राचा बांधा आहे. बघा अवस्था काय आहे. वरवर दिशे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे, जैसे झाकण चर्मकुंडाचे उघडूच नाहीये. वरवर जरी वैभवाचं दिसत असलं, वरवर कसंही दिसत असलं सुंदर, तरी पण अंतरी पोतडे नरकाचे. बघा काय सांगितलंय, रजस्वलेचा विटाळ त्याचा आळूनी झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे. रजस्वलेचा विटाळ त्याचा आळूनी झाला गाळ, त्या गाळाचेच केवळ शरीर हे. वरीवरी दिसे वैभवाचे अंतरी पोतडे नरकाचे. वरवर वैभवाचं दिसते पण आतमध्ये काय आहे? नरकाचं पोतड आहे. आणि हा विटाळाचा गाळ आहे. 9 महिन्याचा विटाळ आळून त्याचा गाळ झाला.
मातेचे श्लोणित पित्याचे रेत संपर्क झाला जननी गर्भात जैसे सुवर्ण मुसे असे कडत 5 दिवस बुद्बुदाकार 15 दिवस होय स्थिर. पुढे पुढे ते दाखवलंय 9 महिन्याचा तो कसा 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 गर्भ तो मातेच्या गर्भामध्ये वाढत असतो. हे सगळं विस्तार मोठा आहे. पण काय सांगितलंय की हे जे आहे तर ही जी देहरूपी आहे ना, देहरूपी झोपडी हीच त्या आजीची झोपडी आहे. आम्ही समजून घ्या. शुकदेवांनी ही कथा परीक्षित राजांना सांगितली ना, ही देहरूपी आपली ही आहे ना, हीच झोपडी नरकाची आहे. एवढी दुर्गंधयुक्त झोपडी आहे ही. किती दुर्गंधयुक्त झोपडी आहे ना, हे फक्त त्या डॉक्टरांना विचारा. जेव्हा ते कुठली ऑपरेशन करत असतात तेव्हा फाडत असतात ते काय 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 आतमध्ये आत बघायला गेलं तर उलट करून जर का पाहिलं तर कोणी याच्याकडे बघेल का हो? आतला भाग आतमध्ये बाहेरचा भाग आत आणि आतला भाग बाहेर केला तर कोणी याच्याकडे बघेल का? तरी नाही बघणार हो. एवढा हा अमंगळ देह आहे आणि याच्यामध्ये आपण ह्या झोपडीमध्ये आपण किती अडकायचं. म्हणून काय करायचं तर जाण्यासाठी आधी भगवंताचं स्मरण मला करता आलं पाहिजे. म्हणून काय सांगितले, आता असो हे बोलणे मृत्यूपासून सुटीचे कोणे मागे पुढे विश्वास जाणे मृत्यूपंथ. चारी खाणी चारी वाणी 84 लक्ष जीव येवणी जन्म आले तितुके प्राणी मृत्यू पावती. मृत्यू भेणे पळो जाता तरी मृत्यू सोडीना सर्वता मृत्यासनये चुकाविता काही केल्या. मृत्यू भेणे किती पळून गेलो तरी त्या मृत्यूला आपल्याला काही चुकवता येणार नाही. मृत्यून म्हणे हा स्वदेशी, मृत्यून म्हणे हा परदेशी, मृत्यून म्हणे हा विदेशी, मृत्यून म्हणे हा उपवासी निरंतर, मृत्यून म्हणे थोर थोर, मृत्यून म्हणे हरिहर. हरिहर म्हणजे देवांचे अवतार सुद्धा मृत्यू म्हटलंय का की हे देवाचा अवतार आहे मग ह्याला अखंड असाच राहू दे. मृत्यून म्हणे थोर थोर, मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार भगवंताचे. मृत्यू म्हणतोय का भगवंताचा अवतार आहे. कार्य संपलं, चला बाबा पुढे. श्रोती कोपण करावा हा मृत्यू लोक सकळांस ठावा, उपजला प्राणी जाईल बरवा मृत्यूपंथे. आपण मनामध्ये वाईट वाटून घ्यायचं कारण नाही की आज गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि समर्थांनी मृत्यू निरूपण का दिला. तर समर्थांना हेच सांगायचं आहे की गणपती बाप्पा आलेत पण गणपती बाप्पा जाणार पण आहेत, हे शाश्वत सत्य आहे. येथे न मानावा किंत हा मृत्यू लोक विख्यात, प्रगट जाणती समस्त लहान थोर. श्रोती काय सांगितलंय समर्थांनी आधी की श्रोती कोपणा धरावा हा मृत्यू लोक. बरोबर, आपण जन्माला चालू आहे कुठे? मृत्यू लोकामध्ये, बरोबर ना. हा मृत्यू लोक आहे. इथे जन्माला आलेला प्राणी मृत्यू पावणारच आहे, मृत्यूभूमी म्हणतो आपण. येथे न मानावा किंत हा मृत्यू लोक विख्यात, प्रगट जाणती समस्त लहान थोर. तथापि किंत माणिजेल तरी हा मृत्यू लोक नव्हेल, या कारणे नासेल उपजला प्राणी. तथापि किंत माणिजेल हा मृत्यू लोक नव्हेल, या कारणे नासेल उपजला प्राणी. प्रत्येक प्राणी इथं जन्माला आलेला काय होणार आहे, त्याचा नाश होणार आहे. ऐसे जाणोनिया जीवे याचे सार्थकची करावे, ही महत्त्वाची ओवी आहे. ऐसे जाणोनिया जीवे याचे सार्थकची करावे, जनी मरोण उरवावे कीर्तिरूपे. काय मेल्यानंतर मागे काय राहिली पाहिजे, माणसाची कीर्ती राहिली पाहिजे. जसे आपण आजही विवेकानंदांचं नाव घेतो, आपण आजही समर्थांचं नाव घेतो, आपण आजही तुकाराम महाराजांचं नाव घेतो, ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घेतो, सगळ्या संतांचं नाव घेतो, एकनाथ महाराजांचं नाव घेतो, समर्थांचं नाव घेतो. बघा जे जे संत होऊन गेले, गाडगे महाराज असतील, प्रत्येक जे संत होऊन गेले तर त्यांची आजही कीर्ती रूपाने ते मागे उरलेत. जनाबाई असेल, वेणाबाई असेल, मुक्ताबाई असेल, कान्होपात्र असेल, प्रत्येकाचं आपण आजही नाव घेतोय. का नाव घेतोय? कारण ते कीर्ती रूपाने उरलेत मागे. एवढे वर्ष झाले, चंद्र सूर्य असेपर्यंत यांची नावं अमर आहेत. का अमर आहेत? कारण ती तशी कीर्ती होती ना. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, मेलं तरी मागे कीर्ती राहिली पाहिजे. एरवी प्राणी लहान थोर, मृत्यू पावती हा निर्धार, बोलिले हे अन्यथा उत्तर मानूच नये. गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले आगाध महिमेचे मृत्यूपंथे. गेले बहुत वैभवाचे, किती वैभव असलं तरी ते जावंच लागतंय. गेले बहुत आयुष्याचे, किती आयुष्य दिलं, 6 कोटी आयुष्य रावणाला होतं. रावणाकडे संपत्ती काही कमी होती? रावणाची संपत्ती किती ती आहे का? सांगितली संख्या जैसी तैसी. तुकाराम महाराज म्हणतात जैसी तैसी संख्या मी सांगतो.
सगळे सांगितलंय, सप्तकोटी घरे, काशाची, तांब्याची, सोन्याची, चिरेबंदी किती, काय किती, सगळी सगळी संपत्ती दाखवली रावणाची. मग आता एवढी संपत्ती आहे आणि शेवटी तुका म्हणे ज्याची संपत्ती एवढी, सांगा ते कवडी गेली नाही. तुकाराम महाराज ते आज भंगात शेवटी म्हणतात, सांगा ते म्हणजे बरोबर, सांगा ती कवडी गेली नाही, कवडी पण संगती गेली नाही. मागे पण मी दृष्टांत दिला की सुईसुद्धा बरोबर आपण घेऊन जाऊ शकत नाही, एक सुईसुद्धा बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. तर आपण कशासाठी अट्टहास करतो एवढा? अट्टहास कशासाठी करायचा आहे? सुटण्यासाठी करायचा आहे. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड करण्यासाठी, अंती भगवंताचं नाव मुखामध्ये येण्यासाठी अट्टहास करावा. कारण अंतिमती तेची गती, अंती तुमच्या मनामध्ये जे असेल ना, म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुका पार नाही. अंतकाळी ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव आलं ना, तो सुटला. मग अंतकाळी नाव भगवंताचं येण्यासाठी हा 1 तास तरी मला माझ्या स्वतःसाठी, स्वहितासाठी देताच आला पाहिजे. काय सांगावं की आपण, माझं सांगते मी, पाहावे आपण असे, आपण या 1 तासाच्या मध्ये जर का माझा मृत्यू असेल आणि श्रवण करता करता, भगवंताचं नामस्मरण ऐकता ऐकता जर का हा देह गेला तर सार्थकी लागला ना हो. म्हणून काय आहे की अखंड काय करायचं आहे की श्रवण आपण 1 तास करतो, आत्ता आपण 1 तास श्रवण करतो, पण ह्या 1 तासाचं श्रवण आहे ना, याचं काय करायचं माहिती आहे का? ते जनावरांचं बघायचं आपण दृष्टांत, की ते रानातनं जेव्हा चरायला सोडतो आपण ना, हिरवगार दिसलं ते गप्पा 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 खाऊन घेतात, नुसतं ते खाण्याचं काम करतात त्यावेळेला. आणि मग निवांत गोठ्यात आल्यानंतर तो एक एक घास बाहेर काढून तो परत चावून रवंत करत असतात, ते परत आतमध्ये घेतात. तसं काय करायचं आपण की ज्या वेळेला श्रवण करत असतो ना आपण, कोणतेही महाराज आपल्याला सांगत असतात की त्यावेळेला देणारा आपण भगवंतच पाहायचा. कारण देहाकडे कधीच पाहू नये. जो वक्ता व्यासपीठावर असतो ना, त्या वक्त्याकडे वक्ता म्हणून कधीच पाहू नये, कारण ते कार्य भगवंताचं असतं. तिथं देणारा माझा भगवंत आहे. मग त्यावेळेला जे आपल्याला मिळत असतं ना, ते आत्मसात करायचं, एवढं आतमध्ये भरून घ्यायचं. आणि मग ज्या वेळेला प्रवचन संपेल किंवा काय, ज्यावेळेला आपण स्वयंपाक करत असू, इतर कामं करत असू ना, त्यावेळेला ते आठवत राहायचं की आपल्याला काय बरं सांगितलं, कालच्या प्रवचनात काय झालं, कालच्या प्रवचनात काय झालं, महाराजांनी काय काय सांगितलं. सांगणारे महाराज नाही, सांगणारा भगवंत आहे. फक्त आपण ते आठवत राहायचं की काय काय. इथं सुद्धा तुम्ही म्हणूच नाही की आता ज्योतिताई बोलतात, बोलविता धनी वेगळाचे असे, कोकिळा मंजूळ घात असे, पण देणारा कोण आहे? देणाऱ्याकडे बघता आलं पाहिजे. मी करता म्हणूच नाही. म्हणून काय सांगितलंय बघा, गेले बहुत वैभवाचे, गेले बहुत आयुष्याचे, गेले आगाध महिमेचे मृत्यूपंथे, गेले बहुत पराक्रमी, गेले बहुत कपटकर्मी, गेले बहुत संग्रामेश्वर, गेले बहुत बळांचे, गेले बहुत काळांचे, गेले बहुता कुळांचे कुळवंत राजे, गेले बहुतांचे चाळक, गेले बहुतांचे पाळक, गेले बुद्धीचे चाळक, गेले युक्तीचे तार्किक तर्कवादी, गेले विद्येचे सागर, गेले बळाचे डोंगर, गेले धनाचे कुबेर मृत्यूपंथे, गेले बहुत पुरुषार्थाचे, गेले बहुत विक्रमाचे, गेले बहुत आटोपाचे कार्य करते, गेले बहुत शस्त्रधारी, गेले बहुत परोपकारी, गेले बहुत नानापरी धर्मरक्षक, गेले बहुत प्रतापाचे, गेले बहुत सत्कीर्तीचे, गेले बहुत नीतीचे नीतिवंत राजे, गेले बहुत मतवादी, गेले बहुत कार्यवादे, गेले बहुत विवादी बहुता परीचे, गेले पंडिताचे थाटे, गेले शब्दांचे कचाटे, गेले वादक अचाटे नाना पंथे, गेले तापसाचे थार, गेले संन्याशी अपार, गेले विचारवंत सार मृत्यूपंथे, गेले बहुत संसारी, गेले बहुत वेशधारी, गेले बहुत नानापरी नाना छंद करुणी, गेले ब्राह्मण समुदाय, गेले बहुत आचार्य, गेले बहुत सांगू काय किती म्हणूनी, असो ऐसे सकळही गेले, परंतु एकची राहिले, ते स्वरूपकार झाले आत्मज्ञानी. फक्त राहिलंय कोणतं? ते आत्मज्ञानी राहिले. आणि ते कशाने राहिले तर ते कीर्ती रूपाने उरलेले आहेत. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे मृत्यूनिरूपण नाम समास 9. जय जय रघुवीर समर्थम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचुल तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी,
अनवर्त भूमंडळी भेटो तयाभूता. चला कल्पतरूचे आरवा, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयीरे होतू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी. भजे जो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजय होवा वेजी, एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाओ, येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिकावर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी ताई. रामकृष्ण हरी महाराज. छान प्रवचन, खूप छान. रामकृष्ण